लहानपणी आईस्क्रीमवाल्याची घंटी वाजली की आपण लगेच बाहेर पळत सुटायचो आईस्क्रीम घेण्यासाठी. परंतु आता काळ बदलला आहे, टेक्नॉलॉजी वाढली आहे, त्यामुळे ह्या आईस्क्रीम आता घरीच बनवू शकतो अगदी काही मिनिटामध्ये. तर आज आपण बनवतोय मस्त अशी रिच, क्रीमी, अगदी बाजारामध्ये महाग मिळणारी ही टेंडर कोकोनट आईस्क्रीम आणि तेही अगदी कमी खर्चात, कमी साहित्यामध्ये. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर ही टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी ना आपल्याला लागणार आहे हे शहाळ्याच्या आतील मलाई. तर साधारणतः 1 कपच्या आसपास एवढी ही मलाई घेतलेली आहे. आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायची आहे तेवढी घेऊ शकता. एक साधारणतः 5 ते 6 जणांची आईस्क्रीम आज आपण घरी बनवत आहोत. तर 1 कपासाठी जे नारळाच्या आतील पाणी असतं ना ते सुद्धा आपल्याला पाव कप किंवा त्यापेक्षा थोडंसं तुम्ही वाढवू शकता. त्यापेक्षा जास्त घेऊ नका. एवढं पाणी पुरेसं होईल. जर जास्त घेतलं तर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होतील. मिक्सरला जमेल तितकी फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे या पद्धतीमध्ये. नंतर तयार झालेली जी पेस्ट आहे ना ती जरा वेळसाठी साईडला ठेवून देऊया. इथे ही टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी व्हिपिंग क्रीम आपल्याला लागणार आहे. जेवढं आपण नारळाची मलाई घेतलेली होती ना तेवढंच आपल्याला इथे व्हिपिंग क्रीम लागणार आहे. कारण याशिवाय ना ही आपली आईस्क्रीम तयार होणार नाही आणि ह्या व्हिपिंग क्रीमला पर्याय म्हणून आपण इतर कुठलाही पदार्थ वापरणार नाही आहोत. कारण आईस्क्रीम जर बनवायची असेल ना तर त्यासाठी आपल्याला व्हिपिंग क्रीम ही लागणारच आहे. छान अशी बीट करून घ्यायची आहे. आता प्रत्येकाकडे बीटर असेल असं नाही. तर त्यावेळेला काय करायचं आपल्याला ही जी व्हिपिंग क्रीम आहे ना अगदी जास्त सुद्धा बीट करायची नाही. हलकीशी बीट करायची आहे. विस्करने सुद्धा तुम्ही विस्क करून घेऊ शकता. फक्त खाली बर्फाचे तुकडे ठेवायचे आणि विस्करने थोडंसं छान असं फेटून घ्यायचे आहे. अगदी काही मिनिटातच ही थोडीशी फुलल्यासारखी दिसते. तर हे पहा अशा पद्धतीची मी ही फेटून घेतलेली आहे, बीट करून घेतलेली आहे. यापेक्षा जास्त फेटण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये जी नारळाची पेस्ट तयार करून घेतलेली होती आपण ती यामध्ये घालून घ्यायची आहे. गोडवा येण्याकरता इथे मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. साधारणतः इथे 3/4 कप एवढं घेतलेलं आहे. गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता आणि छान असा फ्लेवर यावा याकरता मी इथे पाव चमचा इथे व्हॅनिला एसेन्स घेतलेले आहे. यामध्ये ना टेंडर कोकोनट एसेन्स मिळतं तेही तुम्ही इथे वापरू शकता. परंतु माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे व्हॅनिला एसेन्स टाकलेलं आहे. तेही चालू शकतं, त्यानेही छान अशी टेस्ट येणार आहे. त्यानंतर थोडंसं ना बारीक केलेले मी मलाईचे तुकडे यामध्ये घातलेले आहे जेणेकरून खाताना मस्त असे दाताखाली येतील. आता यामध्ये तुम्हाला अगदीच नॅचरल पद्धतीने बनवायचे असेल ना इसेन्स नाही घातला तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तर इथे आपला आईस्क्रीमसाठीचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे. फक्त आता हा आईस्क्रीमचा बेस आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि आपली आईस्क्रीम तयार होणार आहे. अगदी मोजकंच साहित्य इथे आपण वापरलेलं आहे ही आईस्क्रीम बनवण्यासाठी. बाहेरसुद्धा अशीच आईस्क्रीम मिळते, त्यापेक्षाही भारी आपण ही घरी तयार केलेली आहे. आता हे एखाद्या डब्यामध्ये जे काही तुमच्याकडे भांडं असेल, स्टीलचं भांडं सोडून एखाद्या प्लास्टिकचा कंटेनर किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. वरतून पुन्हा एकदा मी जे मलाईचे तुकडे आहे ते वरतून टाकणार आहे. तुम्हाला गार्निश करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती टुटी फ्रुटी किंवा तुम्हाला बदाम, काजूचे जे तुकडे असतात ते सुद्धा ह्यावरतून घालू शकता. परंतु ही आईस्क्रीम जितकी साधी सिंपल असेल ना तितकी खायला छान लागते. त्यामुळे यावरतून मी काहीही घातलेलं नाही. आता झाकण लावायचं आणि एक 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला आईस्क्रीम दाखवते. मस्त अशी सेट झालेली आहे. आता ही तुम्हाला काढूनही दाखवते. इतकी छान ही आईस्क्रीम तयार होते ना, नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी इतर कुठल्या आईस्क्रीम बनवल्या नाही ना तरीही चालेल. ही टेंडर कोकोनटची आईस्क्रीम तुम्ही जरूर ट्राय करून पहा. कारण बाहेर इतकी महाग मिळते ना, अगदी आपण ही 100 ते 150 रुपयामध्ये संपूर्ण फॅमिलीसाठी ही आईस्क्रीम बनवू शकतो आणि स्टोअर जरी करून ठेवायची म्हटली ना, तर साधारणतः 3-4 महिन्यापेक्षाही जास्त दिवस टिकते. परंतु ही आईस्क्रीम बनवल्याच्या नंतर मला तरी वाटत नाही की ही 3-4 महिने टिकेल. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये ही फस्त होऊन जाणार आहे. आता ही टेंडर कोकोनटच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या आईस्क्रीमची रेसिपी अशी सोप्या पद्धतीने पाहायला आवडणार आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. त्या फ्लेवरची आईस्क्रीमसुद्धा आपण जरूर बनवूया. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या आईस्क्रीम ह्या उन्हाळ्यामध्ये अगदी घर बसल्या खायला मिळणार आहे. तेही अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतात तशा. तर मस्त ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून पहा. कशी झाली ते कळवायला सुद्धा अजिबात विसरू नका. ही रेसिपी तुम्ही पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील.
एकदा की जर तुम्ही ही टेंडर कोकोनट आईस्क्रीम घरी ट्राय केली ना, तर यानंतर मला 100% खात्री आहे, बाहेरून तुम्ही कधीच ही टेंडर कोकोनट आईस्क्रीम विकत आणणार नाही. कारण बनवायला तर इतकी सोपी आहेच, परंतु खायला म्हणाल ना, अगदी मन तृप्त होणार आहे. एवढी छान ही आईस्क्रीम लागते. तर आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, याची तर मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु ना त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.